आपल्या घरातलं डेकोरेशन चालू होतं तेवढ्यातच भाऊचा फोन आला आणि भाऊ म्हणला की भाऊ मूर्त्या खूप पेंटिंग राहिलेत करायच्या आणि मंडळाची पोरं वगैरे पण सगळे गडबड करायला लागलेत कस्टमर वगैरे. आणि भाऊला धोका दिल्यामुळं भाऊचं काम लय पेंडिंग राहिलेलं नाही का. मग भाऊला काय म्हणलं, भाऊ तिथं कमी तिथं आम्ही, आणि मित्रासाठी आपण काय पण करायला लागतो. एका पोरींच्या नादी लागण्यापेक्षा असं मित्रांना मदत केली तर मित्रांचा बिझनेस पण वर जाईल आणि मित्रांचं नाव बी नाही खराब होणार. त्यामुळं आज आपण चाललेलो आहे मूर्त्या पेंटिंगला. आपण मूर्त्या तर कधी पेंटिंग नाहीत केलेल्या, पण आज आपल्याला जमतेत का बघायचं. जरी पेंटिंग नाही केल्या तरी त्याला काही थोडाफार सपोर्ट करायचा विनायक भाऊला. आणि मूर्त्या आजच्याच देणं गरजेचं आहे, कारण उद्याच गणपती वाजतात. आज नाही दिल्या तर विनायक भाऊवर लय मोठं संकट येऊ शकतं. आसिफ भाऊ पण आहेत तिथं पेंटिंगला. अरे इथं गेल्यावर तर समजलं की विनायक भाऊने भरपूर मूर्त्या घेऊन ठेवलेल्या, पण विनायक भाऊच्या कामगारांनी विनायक भाऊला वेळेवर धोका दिलता, त्यामुळं काम उरकलं नव्हतं. त्यामुळं काय आता विनायक भाऊ झाल्यात वायबल. इकडं आसिफ भाऊ वगैरे काम करत होते. मग विनायक भाऊ म्हणला, अण्णा तू पण रात्रभर थांब. मग थांबतो म्हणलं भाऊ तू. मग काय विनायक भाऊ म्हणला, अण्णा घे ब्लॅक कलर, आणि ब्लॅक कलर घेऊन गणपतीची केस रंगव. मग अण्णा काय तवा म्हणला जमतंय का बघू म्हणलं आपण पण. मग घेतला ब्लॅक कलर आणि घेतला मारायला चालू केला, आणि मारता मारता मस्त आपल्याला पण जमला आहे ब्लॅक कलर व्यवस्थित मध्ये मारायला. आणि मारून झाल्यानंतर विनायक भाऊला म्हणलं, विनायक भाऊ मला दुसरं काम दे काहीतरी, चल. इकडे विनायक भाऊ पण मस्त कामात दंग होते. मग विनायक भाऊला म्हणलं, चल भाऊ पटकन काम दे, मी पण पटपट काम उरकतो. अजय भाऊ तर काय जोरातच काम करत होते, त्यात काय विषयच नाही. मग काय विनायक भाऊने दिला ब्लॅक कलर, आणि ब्लॅक कलर देऊन म्हणले जा त्या राक्षसाची केस रंगव. मग घेतले मग मी पण केस रंगवायला. ब्लॅक कलर आपल्याला बऱ्यापैकी चांगला मारायला यायला लागलेला आहे. मारून झाल्यानंतर ना मग काय हे बघतो तर गणपती बाप्पाचं तिरसूळ, आणि तिरसूळ गोल्डन मारायचा होता. मग विनायक भाऊ म्हणले गोल्डन घे मारून भाऊ पटपट. आपल्याला जमल तसा आपण गोल्डन मारला, आणि मस्त मध्ये जमलेला आहे आपल्याला गोल्डन पण. मारून झाल्यानंतर मग काय तिरसूळ मारून झाल्यानंतर ना गणपती बाप्पाच्या मागचं डोक्याचं चक्र घेतलं, आणि चक्र पण पटपट मारून घेतलं. मग काय आपण घेतला गणपती बाप्पाचा टोप मारायला. आणि घ्याय गोल्डन कलर असल्यामुळं काय आता आपल्याकडे गोल्डनच काम द्यायला लागला विनायक भाऊ. म्हणला गोल्डन जेवढे काम आहेत तेवढे मारून घ्या आता ब्रश बुडवलं तर. मग घेतला गोल्डन कलर आणि घेतला टोप मारून सगळा व्यवस्थित. जे आता टोप रंगवलेलं ते ह्याच गणपती बाप्पाचा आहे. आणि गणपती बाप्पा आता हा फायनल झालेला आहे, फायनल हा चालू आहे, झाला गणपती पूर्ण. आता तर काय आपल्याला विनायक भाऊने दिलाय बारका गणपती, आणि तेवढ्यात लाईट पण गेलेली आहे, आणि गोल्डन मारायला चालू केला. आणि गोल्डन पूर्ण झालं. विनायक भाऊ म्हणला मंडळाचा गणपती आहे खाली, तेवढा तुला जाऊन मारायला लागेल शिवाजीनगरला. मग शिवाजीनगरला जायचं म्हणलं की विनायक भाऊला म्हणतोय, भाऊ मी इथलंच करतो. नाही म्हणला तुला जायलाच लागतं. मग काय आपण विनायक भाऊ मग काय शिवाजीनगरला पोचलो. आणि शिवाजीनगरला पोचल्यानंतर गणपती बाप्पा बघितले, आणि गणपती बाप्पा बघून तर काय आपल्याला चक्कर झाली. कारण गणपती बाप्पा एवढे मोठे होते की 11 साडे 11 फूट गणपती बाप्पाची हाईटच होती. मग काय घेतलं आपण पण हातातलं कडं मारायला. म्हणलं जमल तेवढं विनायक भाऊला आज आपल्याला साथच द्यायचे, काय पण हो. मग काय खालनं हात पुरत नाही आपला. मग गणपती बाप्पाच्या मागणं कडं मारायचं राहिलेलं. मग काय बाबा टेबल घेतलं, आणि टेबलवर चढलो, आणि गणपती बाप्पाच्या मागणं सुद्धा कडं आपण व्यवस्थित मध्ये मारून कडं फायनल केलेलं आहे व्यवस्थित मध्ये. मग काय अजय भाऊ म्हणले आपण गळ्यातला हार पाहिला फायनल करू. मग काय हार घेतला रंगवायला. अजय भाऊने तर तिकडून अर्धा हार पूर्ण रंगवून आणलेला. आणि आपल्याला जरा थोडी भीती पण वाटत होती, काय चुकलं विकलं तर काय, पण नाही आपण व्यवस्थित मध्येच करत होतो. अजय भाऊ पण आपल्यावर खुश होते. अतुल भाऊ खालनं कलर वगैरे देत होते बनवून व्यवस्थित मध्ये, आणि आपण हार व्यवस्थित हळू. साल भर तेरे बिन दिल ये लगता नहीं, हम तो कहते हैं अब के तू रुक जा यहीं. अरे